इयत्ता 7वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव चंद्रकांत वामन सोनार, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक 2, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल विषयातील पाठ क्रमांक 2 सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यातील ग्रहणे या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या इयत्तांमध्ये आपण सूर्यमाला व त्यातील ग्रह यांच्याविषयी काही माहिती अभ्यासली आहे. सूर्यमालेतील सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात हे आपणास माहिती आहे. त्यातीलच आपण राहत असलेल्या पृथ्वीभोवती चंद्र प्रदक्षिणा घालीत असतो हेही आपणास माहिती आहे. या ग्रहांच्या हालचालींमुळेच, त्यांच्या स्थितीमुळेच ग्रहणे घडून येतात. चला तर मग ग्रहण म्हणजे काय ही संकल्पना आधी समजून घेऊया. ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश सावलीचा आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टीतून पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकलेली दिसते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले आहे असं म्हणता येईल. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. सदरील आकृती 2.4 मध्ये आपण प्रदक्षिणा मार्गामध्ये असणारा फरक आपण या ठिकाणी बघू शकतो. पृथ्वीची जी परिभ्रमण कक्षा आहे ती आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा यांच्यामध्ये सुमारे 5 अंशाचा कोन झालेला आपल्याला दिसतोय. या ग्रहणांबद्दल एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला असेल की ही ग्रहणं कधी होतात. चला तर मग ही ग्रहणं कधी होतात ते बघूया. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते हे आपण आत्ताच बघितलं. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. पण असे असले तरीही अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. काही पौर्णिमा व अमावास्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. चला तर मग आता आपण ग्रहणाचे प्रकार बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे सूर्यग्रहण आणि दुसरा प्रकार आहे चंद्रग्रहण. सूर्यग्रहण. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. आकृती 2.5 मध्ये आपण पाहू शकतो की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आपणास दिसतात. यामध्ये चंद्राची सावली आपणास पृथ्वीवर पडलेली दिसते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी चंद्राची सावली पडलेली आहे त्या ठिकाणाहून आपणास सूर्यग्रहण पाहता येते. आता आपण सूर्यग्रहणाचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे खग्रास सूर्यग्रहण, दुसरा प्रकार आहे खंडग्रास सूर्यग्रहण आणि तिसरा प्रकार आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. आता आपण खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ते पाहूया. पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची दाट सावली पडलेली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. खग्रास सूर्यग्रहण साधारणतः आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसते. त्यानंतर सूर्यग्रहणाचा
दुसरा प्रकार आहे तो म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण. चंद्राच्या पृथ्वीवरील विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. खंडग्रास सूर्यग्रहण साधारणतः आपणास अशा प्रकारे दिसते. सूर्यग्रहणाचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो, म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. कंकणाकृती सूर्यग्रहण साधारणतः अशा प्रकारे आपणास दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण केलेल्या अभ्यासातून आपल्याला सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे सूर्यग्रहण अमावास्येला होते, पण प्रत्येक अमावास्येला होत नाही. दुसरं वैशिष्ट्य, सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. आणि तिसरं वैशिष्ट्य, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद इतका असतो. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? मग लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण सूर्यग्रहणाविषयी सविस्तर माहिती अभ्यासली. पुढील भागात चंद्रग्रहणाविषयी माहिती अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.